श्री श्री पाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 10 नरसिंहमूर्तींचे वर्णन। मी तिरुमला दासांची आज्ञा घेऊन कुर्वपूरच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला। श्रीपादांच्या लीला मनात आठवताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले। प्रवासाच्या मार्गात थोड्या अंतरावर एक अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचे झाड दिसले। ती दुपारची वेळ होती। मला खूप भूक लागली होती। जवळपास एखादे ब्राह्मण अग्रहार असल्यास माधुकरी मागून आणावी असा विचार माझ्या मनात आला। प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी पवित्र अश्वत्थ वृक्षाची सावली आहे असा विचार करू लागलो। अश्वत्थ वृक्षाच्या छायेत कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे दिसले। थोडे पुढे गेल्यावर त्या व्यक्तीच्या अंगावर यज्ञोपवीत म्हणजे जानवे असल्याचे दिसले। मी अश्वत्थ वृक्षाजवळ आलो। त्या नवीन व्यक्तीने माझे आदराने स्वागत केले आणि बसायला सांगितले। त्याच्या डोळ्यांतून करुणा ओसंडून वाहत होती। त्याच्या समोर एक झोळी होती। तिच्यात काहीही खाद्यपदार्थ नव्हते, फक्त एक तांब्याचे पात्र होते। तो वारंवार श्रीपाद वल्लभ नामाचा जप करत होता। मी त्याला उत्सुकतेने विचारले, महाराज, आपण श्रीपादांचे दिव्य श्रीचरणांचे आश्रित आहात का? आपण त्या महापुण्य पुरुषाचे दर्शन घेतले आहे का? तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी सद्वैश्य कुळात जन्मलो आहे। मला सुब्बय्या श्रेष्ठी म्हणतात। लहानपणीच माझे आईवडील वारले। आमच्या घरी भरपूर धनसंपत्ती होती। मी दूरच्या प्रदेशात जाऊन अनेक वस्तूंची खरेदी विक्री करत असे। मी वारंवार कांचीपुरमला जात असे। तिथे चिंतामणी नावाच्या एका वेश्येसोबत माझा परिचय झाला। मी पाण्यासारखा पैसा खर्च केला। मल्याळ देशातील पालक्काड नावाच्या शहरातून बिल्वमंगल नावाचा एक ब्राह्मण सुद्धा व्यापारासाठी कांचीपुरमला येत असे। तो सुगंधी द्रव्ये इत्यादी अरब देशांतील लोकांना विकून त्यांच्याकडून रत्ने आणि घोडे घेत असे। कधी कधी आम्ही दोघे मिळून व्यापार करत असू। आमच्याकडून राजे महाराजे उत्तम जातीचे घोडे खरेदी करत असत। दुर्दैवाने आम्ही दोघेही वेश्येच्या संगतीत पडून भ्रष्ट झालो। अरब लोकांसोबत आमचा खरेदी विक्रीचा व्यवहार काही काळ उत्साहात चालला। नंतर त्यांनी आमच्याकडून भरपूर पैसे घेऊन उत्तम जातीचे घोडे न देता निकृष्ट दर्जाचे घोडे दिले। आम्हाला व्यापारात मोठे नुकसान झाले। व्यापारात नुकसान झाल्यामुळे आम्ही आमची संपत्ती गमावली। माझी पत्नी मनस्तापामुळे मरण पावली। मला एक मतिमंद मुलगा होता, त्याचाही अकाली मृत्यू झाला। मुला, तीर्थांमध्ये श्रेष्ठ मानले जाणारे पादगया तीर्थलाज असलेले श्रीपीठाकापुरम हेच माझे मूळ गाव आहे। मी माझ्या अज्ञानामुळे देव ब्राह्मणांची निंदा करत असे। कर्ज वसुलीमध्ये मी कठोरपणा दाखवत असे। एकदा श्रीपादांचे वडील श्री अप्पलराज शर्मा यांच्या घरी ऐनविल्लीहून बरेच नातेवाईक आले होते। त्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी अप्पलराज यांच्याकडे रोख रक्कम नव्हती। जर ते दुसऱ्या श्रेष्ठींकडे किराणा सामान आणायला गेले असते तर ते श्रेष्ठी त्यांचे कुलपुरोहित असल्याने उदारपणे वागून पैसे न घेता सामान विनामूल्य दिले असते। तेव्हा ते दान झाले असते। पण अप्पलराज शर्मा दान स्वीकारत नसत। नाईलाजाने त्यांनी एक वराह म्हणजे सोन्याचे नाणे किमतीचे किराणा सामान माझ्या दुकानातून नेले। नातेवाईक निघून गेल्यानंतर मी राजशर्मा यांना माझे कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला। त्यावेळी हातात फुटकी कवडीही नाही आणि पैसे मिळताच तुझे कर्ज नक्की फेडेन असे राजशर्मा यांनी उत्तर दिले। मी व्याज चक्रवाढ वसूल करण्यात अत्यंत हुशार होतो। काळ पुढे जात होता। मी व्याजावर व्याज लावून आणि खोटी गणना करून 10 वराह देणे लागते असे ठरविले। एवढे पैसे मला द्यायचे झाल्यास राजशर्मा यांना आपले घर विकावे लागले असते। त्यावेळच्या भावानुसार त्यांचे घर घेऊन मी त्यांना 1-2 वराह दिले असते तरी पुरेसे झाले असते। ही गोष्ट मी 4 चौघात बोलून दाखवत असे। राजशर्मा यांना घरहीन करणे हाच माझा निश्चय होता। माझा हा दुष्ट विचार लक्षात आल्यावर वेंकटप्पय्या श्रेष्ठी म्हणाले, अरे दुरात्म्या, पैशाच्या गर्वाने अंध होऊन तू वाटेल ते बरळत आहेस। आमच्या कुलपुरोहितांचा अपमान करणे म्हणजे आमचाच अपमान करणे आहे। जर तू तुझ्या पद्धती बदलल्या नाहीस तर तुझे मोठे नुकसान होईल। अग्निहोत्रापेक्षाही पवित्र असलेल्या राजशर्मा यांना तू अशा प्रकारे त्रास दिल्यामुळे रौरव इत्यादी नरकात जाशील। एकदा श्रीपाद वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी होते। मी श्रेष्ठींना उपहासाने म्हणालो, जर राजशर्मा माझे कर्ज फेडू शकत नसतील तर त्यांनी त्यांच्या मुलांपैकी कोणाला तरी माझ्या दुकानात काम करायला पाठवावे किंवा स्वतः काम करावे। एक मुलगा आंधळा, दुसरा मुलगा पांगळा आणि तिसरा मुलगा श्रीपाद तर 3 वर्षांचा आहे। मग माझे कर्ज कसे फिटणार? वेंकटप्पय्या श्रेष्ठींना खूप वाईट वाटले। त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या। श्रीपादांनी आपल्या दिव्य हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाले, आजोबा, मी असताना भीती कशाला? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा संवार करणारा मीच आहे। सुब्बय्याचे कर्ज फेडणे मला काय अवघण आहे? श्रीपाद माझ्याकडे पाहून म्हणाले, अरे, मी तुझे कर्ज फेडेन। चल तुझ्या दुकानाकडे। मी तुझ्या दुकानात सेवा करून माझे कर्ज फेडेन। पण कर्ज फिटल्यानंतर लक्ष्मी मात्र तुझ्या घरी राहणार नाही। विचार कर। गर्वाने अंध आणि दुष्ट असलेल्या मी
ठीक आहे म्हणालो. श्रीपादांना उचलून घेऊन व्यंकटप्पय्या श्रेष्ठी माझ्या दुकानात आले आणि म्हणाले, सुब्बय्या, मी श्रीपादांच्या ऐवजी तुझ्या दुकानात काम करतो, तुला मान्य आहे का? मी हो म्हणालो. इतक्यात एक जटाधारी संन्यासी माझ्याजवळ आला आणि त्याने विचारले, सुब्बय्या श्रेष्ठींचे दुकान कुठे आहे? मी म्हणालो, मीच सुब्बय्या श्रेष्ठी आहे आणि हेच माझे दुकान आहे. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मला तातडीने एक तांब्याचे पात्र हवे आहे. किंमत जास्त असली तरी चालेल. दया करून मला तातडीने तांब्याचे पात्र दिल्यास मी ते घेऊन जाईन. माझ्याकडे 32 तांब्याची पात्रे होती, पण मी माझ्याकडे फक्त एकच तांब्याचे पात्र आहे असे खोटे सांगितले आणि 10 वराह देऊ शकल्यास ते देईन असे म्हणालो. तो लगेच तयार झाला, पण त्याने एक अट घातली. व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या स्वतःच्या हातांनी ते तांब्याचे पात्र द्यावे. त्याला श्रीपादांनी संमती दिली. श्रीपादांच्या हातून त्या जटाधारी संन्याशाने तांब्याचे पात्र घेतले. श्रीपाद हसत होते. तो जटाधारी संन्यासीही हसू लागला. श्रीपाद त्या जटाधारी संन्याशाला म्हणाले, अरे, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुझ्या घरी लक्ष्मी कायम वास करेल. तू तुझी संन्यास दीक्षा सोडून आपल्या घरी जा. तुझी पत्नी आणि मुले तुझी वाट पाहत आहेत. तो जटाधारी संन्यासी आनंदाने निघून गेला. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि अप्पलराज शर्मा यांचा अपमान करण्याची माझी इच्छा होती. ती इच्छा आज पूर्ण झाली. मी गर्वाने म्हणालो, आज तांब्याच्या पात्राच्या विक्रीतून मला भरपूर धन मिळाले आहे. अप्पलराज शर्मांनी मला द्यायचे असलेले 10 वरांचे कर्ज फिटले आहे असे मी समजतो. त्यामुळे या क्षणापासून श्रीपाद बंधनमुक्त आहेत. तेव्हा व्यंकटप्पय्या श्रेष्ठींनी मला हे शब्द गायत्रीला साक्षी ठेवून बोलायला सांगितले. मी मंदभागी तसेच बोललो, मुला, शंकर भट्टा, अवधूतांकडून किंवा सिद्धपुरुषांकडून कृपाप्रसाद म्हणून तांब्याच्या धातूचा एक छोटासा तुकडा जरी मिळाला तरी तो स्वीकारणाऱ्याला विशेष भाग्य प्राप्त होते. अशा परिस्थितीत साक्षात दत्तांचे नवावतार असलेले श्रीवल्लभांकडून कृपा म्हणून तांब्याचे पात्र मिळालेला तो जटाधारी संन्यासी किती भाग्यवान असेल. मी कितीतरी अभागी आहे. त्या क्षणापासूनच माझ्या शरीरात, मनात आणि आत्म्यात अंतर्भूत असलेली लक्ष्मीचा अंश क्षीण होऊ लागला. श्रीपादांच्या लीला अकल्पनीय आणि अचिंत्य आहेत. त्यांच्या समक्ष उच्चारलेला प्रत्येक शब्द सत्य होतो. माझ्याकडे 32 तांब्याची पात्रे असताना फक्त एकच आहे असे मी खोटे बोललो. माझ्या त्या खोट्याला श्रीपादांनी सत्य करून दाखवले. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि श्रीपाद निघून गेल्यानंतर मी माझ्या दुकानात तपासले असता उरलेल्या 31 तांब्याच्या पात्रांऐवजी फक्त एकच पात्र शिल्लक होते. मला अप्पलराज शर्मा यांच्याकडून 10 वराह यायचे आहेत असे मी खोटे हिशोब दाखवले होते. त्यानुसार त्यांनी मला ते 10 वराह अशा प्रकारे मिळवून दिले. या लीलेद्वारे श्रीपादांनी अप्पलराज शर्मा यांच्या मनातील काही गैरसमज दूर केले. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वीचा काळ अत्यंत पवित्र असतो. प्रातसंध्या आणि सायंसंध्येला अग्निहोत्र करणे विशेष फलदायी असते. प्रातसंध्येला सूर्यदेवाची संपूर्ण शक्ती प्रकट होण्यास सज्ज असते. सायंसंध्येला सूर्यदेवाची संपूर्ण शक्ती मावळतीच्या दिशेने त्याच्यातच विलीन होते. तेव्हा मी म्हणालो, महाराज, दान स्वीकारल्याने पुण्य कमी होते असे मी ऐकले होते, पण दान न स्वीकारल्याने पाप लागते हे मी केवळ तुमच्याकडूनच ऐकत आहे. मला ही गोष्ट समजली नाही. शिवाय श्रीपाद हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत असे सांगतानाच ते नृसिंहावतार आहेत, शिवावतार आहेत असे वेगवेगळे सांगितले जाते. शिवामध्ये अनुसूया तत्व कसे अंतर्भूत आहे हे मला मुळीच कळत नाही. कृपा करून सविस्तर सांगा. तेव्हा सुब्बय्या श्रेष्ठी म्हणाले, महाराज, आपण भुकेले आहात. तुमच्या घरी आलेल्या भुकेल्या माणसाला जातपात न पाहता पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी अन्न द्यावे असे श्रीवल्लभ आपल्या भक्तांना नेहमी सांगतात. आपण आधी भोजन करावे. जवळच एक तलाव आहे. आपण स्नान करून शुद्ध होऊन यावे. मी तोपर्यंत त्या दिसणाऱ्या केळीच्या झाडांकडे जाऊन 2 केळीची पाणी घेऊन येतो. जेवणात दोडक्याची डाळ आहे, ती अमृतासारखे लागेल. मला आश्चर्य वाटले. त्या झोळीत एका तांब्याच्या पात्राशिवाय दुसरे काहीही नव्हते. अन्नपदार्थ, फळे किंवा कंदमुळे काहीही नव्हते. वरून जेवणात दोडक्याची डाळ आहे असे सांगत होते. काहीही असो, तलावावर जाऊन हातपाय धुवून यावे असे मी ठरवले. सुब्बय्या श्रेष्ठी केळीच्या झाडांच्या दिशेने निघून गेले. मी तलावावर जाऊन शुद्ध होऊन आलो. सुब्बय्या श्रेष्ठींनी 2 केळीची पाने आणली. जवळच्याच एका लहान ताडाच्या झाडाची पाने काढून त्याचे द्रोण बनवले. मी हा चमत्कार आश्चर्याने पाहत होतो. त्यांनी डोळे मिटून क्षणभर ध्यान केले. त्यानंतर आपल्याजवळील तांब्याचे पात्र घेऊन दोन्ही द्रोणांमध्ये पाणी ओतले. त्या रिकाम्या तांब्याच्या पात्रातून पाणी उत्पन्न होणे हा एक चमत्कार होता. त्यानंतर त्याच तांब्याच्या पात्रातून त्यांनी दोडक्याची डाळ वाढली. त्यानंतर भात वाढला. आम्ही दोघांनी ते पोटभर आणि अमृतासमान असलेले अन्न प्रसाद म्हणून ग्रहण केले.
आमचे भोजन झाल्यावर ते तांब्याचे पात्र पूर्वीप्रमाणेच रिकामे होते. शनिवारच्या प्रदोषकाळात केलेल्या शिवपूजेचे फळ. शनैश्चर हा कर्मकारक आहे. ग्रहांमध्ये छायाग्रह असलेल्या राहू केतूंपैकी राहू शनैश्चराप्रमाणेच फळ देतो. केतू मंगळाप्रमाणे फळ देतो. कर्मकारक असलेला शनैश्चर हा कर्मसाक्षी असलेला सूर्याचा पुत्र आहे. त्यामुळे शनिवारची सायंसंध्या अत्यंत शक्तिमान असते. चतुर्थी तिथी आणि त्रयोदशी तिथी या राहू ग्रहासाठी बलवान तिथी आहेत. शनी त्रयोदशीच्या महापर्वावर सायंसंध्येला शिव आराधना करणाऱ्या मनुष्याच्या पूर्वजन्मातील महापापांची फळे पूर्णपणे नष्ट होतात. श्रीपादांनी मंगळाच्या नक्षत्रात म्हणजेच चित्रा नक्षत्रात अवतार घेतल्यामुळे त्या नक्षत्रावर श्रीपादांची पूजा केल्यास सर्व ग्रहदोष शांत होतात. युद्ध, आपत्ती, शस्त्रास्त्रांमुळे येणारे अकाली मृत्यू आणि कर्जबाजारी होऊन संकटांनी भरलेले जीवन जगण्यास मंगळकारक आहे. ऋण म्हणजे पाप, अऋण म्हणजे पाप नसलेला. चित्रा नक्षत्राच्या दिवशी किंवा मंगळवारी श्रीपाद करुण वर्णाने प्रकाशतात. त्या दिवशी ते साक्षात अरुणाचलेश्वराच्या रूपात असतात. वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नृसिंहवर्मा आणि बापनार युलू हे शनी प्रदोषाच्या वेळी होणाऱ्या शिव आराधनेत सहभागी होत असत. त्या दिवशी अप्पलराज शर्माही मोठ्या निष्ठेने राहत असत. अखंड लक्ष्मी सौभाग्यवती असलेली सुमती महाराणी शिवस्वरूपामध्ये अंतर्भूत असलेल्या अणुसूया महातत्वाचे ध्यान करत असत. त्या महान तपाचे फळ म्हणूनच श्रीपादांचा आविर्भाव झाला. त्यामुळे वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नृसिंहवर्मा किंवा बापनार युलू यांच्याकडून धन स्वीकारणे हे दान होऊ शकत नाही आणि त्यांच्याकडून धन न स्वीकारणे हेच महापाप आहे हे श्रीपादांना आपल्या वडिलांना मौनपणे शिकवायचे होते. शंकर भट्टा, श्रीपाद हे सकल देवतांचे स्वरूप आहेत. सर्व देवतांच्या स्वरूपापलीकडचे महातत्व त्यांचे आहे. त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण यांचे भाग्य ज्यांना मिळते ते धन्य होतात. सुब्भया सुरेष्ठी असे सांगू लागले. श्रीपादांनी या विचित्र पद्धतीने आपल्या वडिलांना ऋणमुक्त केल्याची वार्ता संपूर्ण पिठिकापुरममध्ये वणव्यासारखी पसरली. श्रीपाद 3 वर्षाचे बाळ होते. अप्पलराज शर्मांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सुमती महाराणींनी आपल्या लाडक्या मुलाला हृदयाशी धरून बराच वेळ तल्लीन अवस्थेत घातला. राजशर्मांच्या घरी वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नृसिंहवर्मा आणि बापनार युलू आले. वडिलांना ऋणमुक्त करणे हे पुत्राचे धर्म आहे असे श्रीपादांनी सांगितले. त्यांनी मलाही राजशर्मांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. मी तिथे जमलेल्या वडीलधाऱ्या माणसांसमोर राजशर्मांचे कर्ज फिटले आहे असे सांगितले, पण त्यांनी ते मान्य केले नाही. कोणीतरी जटाधारी येऊन 10 वराह देऊन तांब्याचे पात्र विकत घेऊन गेला तर कर्ज कसे फिटले असा प्रश्न राजशर्मांनी विचारला. तेव्हा अशा प्रकारची एक रंजक चर्चा झाली. बापनार युलूंनी श्रीपादांना विचारले, तो जटाधारी कोण होता हे तुला माहीत आहे का? तेव्हा श्रीपादांनी उत्तर दिले, फक्त तोच जटाधारी नाही तर मला सर्व जटाधाऱ्यांबद्दल माहीत आहे. श्रीपादांचे स्वरूप. बापनार युलू, तू 3 वर्षांचा मुलगा आहेस. वयापेक्षा मोठ्या गोष्टी बोलत आहेस. सर्वांबद्दल जाणून घेण्यासाठी तू काही सर्वज्ञ आहेस का? श्रीपाद, माझे वय 3 वर्ष आहे असे तुम्हा सर्वांना वाटते, पण मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्ष आहे. मी या सृष्टीच्या आधी होतो, प्रलयानंतरही असेन आणि सृष्टीची कार्ये चालू असतानाही असेन. माझ्याशिवाय सृष्टी, स्थिती आणि लय होत शकत नाहीत. मी साक्षी भावाने हे सर्व पाहत असतो. बापना युलू, श्रीपादा, लहान मुलाने आपण चंद्रमंडळात आहोत असा विचार केल्याने तो चंद्रमंडळात पोहोचत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो. सर्वज्ञता, सर्व शक्तिमानता, सर्व व्यापकता ही केवळ जगदीश्वराची लक्षणे आहेत. श्रीपाद, मी सर्वत्र स्थित असलेले ते आदितत्व आहे. गरजेनुसार मी तिथे असल्याचे व्यक्त होत असतो. व्यक्त झालो नाही याचा अर्थ मी तिथे नाही असा होत नाही. जीवसृष्टीतील अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशांमध्ये मी स्थित आहे. माझ्या अस्तित्वामुळेच ते आपापली कार्य करतात. मी अमुक कोशात आहे असा अनुभव जर मी तुला दिला तर त्या कोशात मी आहे असे तू मानशील. मी तुला अनुभव दिला नाही याचा अर्थ मी त्या कोशांमध्ये नाही असा होत नाही. मी सर्वत्र आहे. समस्त ज्ञान विज्ञान माझ्या चरणांपाशी आहे. केवळ माझ्या संकल्पानेच ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे. मी सर्व शक्तिमान असण्यात आश्चर्य ते काय? अप्पलराज शर्मा, बाळा, लहानपणापासूनच तू आमच्यासाठी एक समस्या बनला आहेस. तू वारंवार स्वतःला दत्तप्रभू म्हणवतोस. नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेईन असेही वारंवार सांगतोस. लोक काहीही बोलतात. ते याला नाटक, ढोंग किंवा मन विचलित झाल्यामुळे आलेला मूर्खपणा असे अनेक प्रकारे बोलतात. आपण ब्राह्मण आहोत. आपल्याला नेमून दिलेली धर्मकर्मे करणेच योग्य आहे. त्या पलीकडे जाऊन आपण देवांश आहोत, अवतारी पुरुष आहोत असे म्हणणे केवळ अहंकार मानले जाईल. श्रीपाद, बाबा, तुम्ही जे म्हणत आहात ते मी नाकारत नाही,
पण सत्यच बोलायला हवे ना. माझ्या दुधाच्या कर्जाचा विषय येतो तेव्हा मला गंमत वाटते. पंचमहाभूतांकडून साक्ष दिल्यानंतर मी दत्तप्रभू नाही असे म्हटले तर असत्य बोलण्याचा दोष लागणार नाही का? आकाशात चमकणाऱ्या सूर्याला पाहून तू सूर्य नाहीस म्हटल्याने सूर्य राहत नाही का? सत्य हे देश काळ परिस्थितीच्या पलीकडे असते. आपल्या पीठिकापुरममधील ब्राह्मण स्वतःला शरीरधारी आणि मनुष्य मानून ज्याप्रमाणे मानव तत्वाचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे मी सुद्धा सर्वज्ञता, सर्व शक्तिमानता आणि सर्व व्यापकता असलेला दत्त आहे. या तत्वाची मी तुम्हाला वारंवार आठवण करून देत आहे. योगे उलटून जातील, अनेक जग निर्माण होतील आणि नष्ट होतील, पण साक्षात दत्त असलेला मी दत्त कसा नसेन? बापनावर युलू. श्रीपादा, जटाधारी दिसेनासा झाल्यावर सुब्बया श्रेष्ठींकडे असलेल्या 31 तांब्याच्या पात्रांपैकी फक्त एकच कसे शिल्लक राहिले? तू काही चमत्कार करून ती गायब केलीस का? श्रीपाद, सर्व काही काळकर्मानुसार कोणत्या ना कोणत्या कारणानेच घडत असते. कारणाशिवाय कार्य घडूच शकत नाही. हा प्रकृतीचा एक न बदलणारा नियम आहे. हा सुब्बया श्रेष्ठी पूर्वजन्मी एका जंगली भागातील दत्ताचा पुजारी होता. जंगली भागात राहणारे लोक क्वचितच दत्ताचे दर्शन घेत. यातील स्त्री वासना अनावर झाली. कामुक झाल्याने याने आपल्या पूर्वजांपासून पूजली जाणारी ती मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याचा विचार केला. विकून आलेले पैसे त्याने आपल्या रखेलीला दिले आणि लोकांमध्ये चोरांनी दत्तमूर्ती चोरली असे सांगितले. जटाधारी बनून आलेला तो एक सांसारिक बंधनात असलेला सोनार होता. पूर्वजन्मी सोनार असताना त्याने पैशाच्या हव्यासापोटी ती दत्तमूर्ती वितळवली. परिणामी या जन्मात तो अत्यंत गरीब घरात जन्माला आला. दत्तमूर्तीच्या पुजारी म्हणून अनेक वर्ष सेवा केल्याच्या पुण्यामुळे सुब्बया श्रेष्ठी या जन्मात श्रीमंतांच्या घरी जन्माला आला. पूर्वजन्मी या दोघांनीही मिळून वितळवलेल्या दत्तमूर्तीचे 32 तांब्याची पात्र बनवून विकली गेली. त्या सोनाराच्या घरात नरसिंहदेवाची उपासना होत असे. सोनाराने नरसिंहदेवाच्या मूर्तीसमोर ही तांब्याची पात्र बनवली. त्यामुळे दैवी इच्छेनुसार नरसिंहाच्या 32 अवतारांचे अंश त्या तांब्याच्या पात्रांमध्ये प्रविष्ट झाले. या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान असलेल्या त्या सोनाराने माझी अनन्य भक्तीने सेवा केली. आपली गरिबी दूर करावी अशी त्याने मनापासून प्रार्थना केली. मी त्याला स्वप्नात दर्शन देऊन पीठिकापुरमला येण्यास, माझ्या हातून तांब्याचे पात्र स्वीकारण्यास आणि त्यासाठी 10 वराह श्रेष्ठींना देऊन मला बंधनमुक्त करण्यास सांगितले. त्याने तसेच केले आणि तो धन्य झाला. त्याच्या आर्थिक समस्या अकल्पनीय रीतीने सुटतील असा मी त्याला आशीर्वाद दिला. तो सावकारांच्या त्रासातून वाचण्यासाठी जटाधारी बनून वेश बदलून फिरत होता. त्यामुळे मला त्या जटाधाऱ्याबद्दल सर्व काही माहीत होते, नाही का? या सुब्बया श्रेष्ठीला आमच्या कुटुंबाकडून 10 वराह अवैधपणे वसूल करायचे होते. मी त्याला 10 वराह मिळतील असे केले, पण त्या बदल्यात त्याचे पूर्वजन्माचे सर्व पुण्यफळ मी काढून घेतले. अरे सुब्बया श्रेष्ठी, चिंतामणीसोबत तू केलेले शृंगार आणि तुझे चाळे सर्व काही मला माहीत आहे. तुझी कथा इतिहासात एक हास्यास्पद गोष्ट म्हणून राहील. तू झोळी घेऊन माझ्यासारख्या लहान मुलांना लागणारे खाऊचे पदार्थ विकून जीवन जगशील. तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या आईवडिलांनी आपल्या नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था केली. तुझ्यापेक्षाही मला कोमटी म्हणजेच व्यापारी हिशोब जास्त कळतो. तू दिलेले पैसे जेवणातील भात, डाळ आणि दोडक्याची भाजी बनवण्यासाठीच पुरले. उरलेल्या गोष्टींसाठी माझ्या वडिलांचे कष्टाचे पैसे कामी आले. जेव्हा तुझ्यावर अन्न मिळण्याचीही वेळ येणार नाही, तेव्हा तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून फक्त पाणी, भात आणि दोडक्याची डाळच मिळेल. तुला खाण्यासाठी आणि कोणाला तरी देण्यासाठी पुरेसे पदार्थच मिळतील, असे ते तीव्र स्वरात म्हणाले. श्रीपादांचे मुखमंडळ दिव्य तेजाने तळपत होते. त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्यांसारखे दिसत होते. ते पुन्हा म्हणाले, अरे सुब्बया श्रेष्ठी, आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल. तुझा मृत्यू अगदी जवळ आला आहे हे सांगण्यासाठी यमराजांनी पाठवलेला तो संदेश आहे. पण मी तुझ्यावर कृपा करत आहे. तू स्वतःच्या हातांनी भात, डाळ आणि दोडक्याची भाजी बनवून त्या म्हशीला खाऊ घाल. तिची ती एकच इच्छा आहे. ते खाल्ल्यानंतर तुझ्याऐवजी ती म्हैस मरेल. त्या क्षणापासून तू अत्यंत गरीब होत असल्याचे संदेश एकामागोमाग येत राहतील. तू झोळे घेऊन मी सांगितलेले काम कर. पुढे जेव्हा तुला अन्न मिळणेही कठीण होईल, तेव्हा मी कृपा केल्याप्रमाणे ते तांब्याचे पात्र तुझ्यावर कृपा करेल, असे ते कठोर स्वरात म्हणाले. अशा प्रकारे अत्यंत क्रोधित झालेल्या श्रीपादांना पाहून व्यंकटपय्या श्रेष्ठी घाबरले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा घाबरताय का? मी नृसिंहमूर्तीच आहे, यात शंका नको. मी श्रीपाद, श्री वल्लभ असलेले तत्व आहे ना?
मी वैश्य कुळाला शाप देईन असे तुम्हाला वाटते? जसे वासवी मातेने आपल्या कुळातील वैश्यांना कमी सुंदर असण्याचा शाप दिला, तसेच मी वैश्यांना निर्धन होण्याचा शाप देईन की काय, अशी तुम्हाला चिंता वाटत आहे? तुम्ही घाबरू नका. देवाला जात कुळाचा भेद नसतो, तसेच भक्तालाही जात कुळाचा भेद नसतो. आर्य वैश्यांसोबत माझे नाते अत्यंत प्राचीन आहे. बापनार युलू हे पूर्वीच्या युगातील लाभाद महर्षी नाहीत का? मी तुला वरदान देत आहे. वैश्यांमधील लाभाद महर्षींचे गोत्र जरी नाहीसे झाले असले तरी बापनार युलूंच्या वंशावर मी कलियुगाच्या अंतापर्यंत कृपा करत आहे. मी तुला देत असलेली झोळी वेगळी आहे. तिच्यात दत्त मिठाई भरलेली असेल. ती कितीही दिली तरी संपणार नाही आणि ती कोणालाही दिसणार नाही. नृसिंहाचे 32 अवतारांची लक्षणे माझ्यातच असल्यामुळे माझा हा 33वा अवतार आहे. त्यामुळे जेव्हा माझ्या वंशाची म्हणजेच बापनार युलूंची 33वी पिढी चालू असेल, तेव्हा मी ज्या बापनार युलूंच्या घरात जन्मलो त्याच माझ्या जन्मस्थानी माझ्या श्रीपादुकांची स्थापना केली जाईल. वत्सवाई, मल्लाडी आणि व्यंकटपय्या श्रेष्ठी यांच्या वंशजांना माझे हेच अभय आहे. तुमच्या वंशजांपैकी कोणीही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य रूपाची 9 प्रकारच्या भक्तीपैकी कोणत्याही मार्गाने आराधना केल्यास दत्ताचे श्वान म्हणजे कुत्रे अदृश्य रूपाने त्यांचे रक्षण करतील. वेद, पुराणे, उपनिषदे इत्यादी अदृश्य श्वानरूपाने नेहमीच त्यांचे रक्षण करतील. तेव्हा व्यंकटप्पय्या श्रेष्ठींनी श्रीपादांना आपल्या हृदयाशी कवटाळले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. बापनारलूंच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. सुमती मातेला हे स्वप्न आहे की वैष्णवमाया अशी शंका आली. अप्पलराज शर्मांचे मन सुन्न झाले होते. श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ श्रीपादांकडे भीतीने पाहत होते. हा आपला भाऊ आहे की दत्तप्रभू? हा काय चमत्कार आहे असा ते विचार करत होते. माझ्या अज्ञानाला आणि उपहासात्मक बुद्धीला काही मर्यादा नव्हती. त्यामुळे मी म्हणालो, श्रीपादा, त्या स्पंदन शक्तींनी मानवरूप घेतल्यावर त्या पत्नी झाल्या नाही का? मग ही स्त्री आसक्ती नाही तर काय आहे? अवतारी पुरुषांच्या बाबतीत ही लीला आणि आमच्यासारख्यांच्या बाबतीत स्त्री आसक्ती, हा कसला पक्षपात? श्रीपाद म्हणाले, श्रीकृष्णाला 8 पत्नी आणि 16,000 गोपिका असूनही तो नित्य ब्रह्मचारीच होता. तू समजतोस तसा तो स्त्री आसक्त नव्हता. तो देहसंबंध मुळीच नव्हता. त्या केवळ आत्म्याच्या नात्याने पत्नी होत्या. जी आत्मा धारण केली जाते ती पत्नी आणि जो आत्मा धारण करतो तो पती. या पलीकडे काय आहे? जेव्हा इंद्राला मनुष्य रूपात जन्मण्याचा शाप मिळाला तेव्हा शचीदेवी द्रौपदीच्या रूपात अवतरली. इंद्राने 5 रूपे धारण करून पांडवांच्या रूपात जन्म घेतला. द्रौपदी 5 पतींची पत्नी असूनही तिला शय्यासुख केवळ अर्जुनाकडूनच मिळाले. धर्म वेगळा आणि धर्माचे सूक्ष्म रहस्य वेगळे. कुंती मातेला दिलेला शब्द मागे घेण्याची सवय नव्हती. द्रौपदीने केवळ अर्जुनालाच वरले होते. मत्स्ययंत्राचा भेद केवळ अर्जुनानेच केला होता. धर्मपत्नीची 6 लक्षणे असतात. तिचे रूप लक्ष्मीसारखे असावे. द्रौपदीमध्ये प्रसन्नतेचे लक्षण भरपूर होते. क्षमा होण्यात ती भूदेवीसारखी असावी. सहदेवाला भविष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी माहीत होत्या. कौरव पांडव युद्ध होणारच हे त्याला माहीत होते, पण ते होण्याआधी अनेक घटना घडायच्या होत्या, ज्यात अनेक दुःखद घटनाही होत्या. या सर्वांचा विचार करून त्याला खूप कंटाळा येत असे. त्यामुळे सहदेवाशी वागताना द्रौपदी अत्यंत संयमाने वागत असे. भीम खादाड होता. जास्त जेवल्यामुळे तो खूप आळशी झाला होता. त्यामुळे तो स्वतःची कामे करायलाही आळस करत असे. म्हणून द्रौपदी भीमाशी वागताना दासीप्रमाणे वागत असे. धर्मराज पांडवांमध्ये सर्वात मोठा होता. राजनीतीशी संबंधित अनेक समस्यांनी त्याचे मन त्रस्त असे. त्यामुळे द्रौपदी धर्मराजाला मंत्र्याप्रमाणे योग्य सल्ला देत असे. नकुल 2 पावसाच्या थेंबांमध्ये तलवार ओली न होऊ देता अत्यंत वेगाने तलवारबाजी करण्यात निपुण होता. अशा सूक्ष्म युद्धकलेच्या सरावामुळे त्याला खूप भूक लागत असे. द्रौपदी त्याच्यासाठी रुचकर, त्याच्या मनाला समाधान देणारे आणि त्याच्या युद्धकलेच्या सरावाला अनुकूल असे भोजनपदार्थ बनवून देत असे. जशी आई आपल्या मुलाचे मन ओळखून न मागताच खाण्याचे पदार्थ देते, तशी द्रौपदी नकुलाशी वागत असे. शय्यासुख देण्यात रंभेपेक्षाही जास्त कौशल्याने ती अर्जुनाला आनंदित करत असे. धर्माचा भंग होऊ न देता 5 पतींची पत्नी असूनही तिने शय्यासुख फक्त अर्जुनालाच दिले. सुब्बय्या श्रेष्ठी, तू ठेवलेल्या चिंतामणीने फक्त तुलाच शय्यासुख दिले नाही,
बिल्वमंगल आणि इतर अनेकांनी तिच्या शरीराचा उपभोग घेतला. तू गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी येथील पानकाल स्वामींचे दर्शन घेशील. तेव्हा काळकर्मानुसार चिंतामणी आणि बिल्वमंगल तुला तिथे भेटतील. तू त्यांना पीठिकापुरमला घेऊन येशील. तेव्हा मी तुम्हाला धर्मबोध करीन. तेव्हा नरसिंहवर्मांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले. श्रीपाद वर्मांना म्हणाले, आजोबा, आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपल्या जमिनी पाहायला जाऊया. तिथली भूमाता कितीतरी दिवसांपासून, हे श्रीपाद प्रभू, तुझ्या पदस्पर्शाने मला पवित्र कर ना, अशी आर्ततेने प्रार्थना करत आहे. आर्तांचे रक्षण करणारा अशी माझी पदवी आहे ना. तेव्हा वर्मा म्हणाले, बाळा, श्रीपादा, माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या जमिनी श्री पीठिकापुरम जवळच आहेत, त्यामुळे तिथे एक गाव वसवून त्यांच्याकडून आपली जमीन कसावी असा माझा विचार आहे. गावातील लोकांना कमी खंडाने जमीन देऊन जमीनदारीचे व्यवहार पाहण्यासाठी वडिलांना करणिक म्हणजेच हिशेबनीस म्हणून नेमले तर बरे होईल असे माझे मत आहे. ऐनविल्लीचे करणिक पद आता आपल्याकडे नाही ना. श्रीपाद हसून म्हणाले, आजोबा, तुम्ही फक्त तुमच्या जमीनदारीचा विचार केला, पण माझ्या जमीनदारीचा विचार केला नाही, हे मला मान्य नाही. आधी तुम्ही वडिलांना करणिक बनवायला सांगाल आणि नंतर म्हणाल, श्रीपादा, तू हे करणिक पद सांभाळ. घंडीकोटा श्रीपाद श्रीवल्लभराज शर्मा हे अमुक गावाची करणिक होते, एवढेच इतिहासात शिल्लक राहील. मी जे करणिक पद करणार आहे ते विश्वव्यापी आहे. माझे हिशेब माझे आहेत. दररोज कोट्यवधी पुण्यराशी, मणी आणि रत्ने खर्च होताना दिसत आहेत. माझ्या उताराचा उद्देश विश्वकुंडलिनी जागृत करणे आहे. माणसांप्रमाणेच गावे, शहरे आणि पुण्यक्षेत्रांनाही कुंडलिनी असते. हे योगरहस्य फक्त सांद्रसिंधू वेद जाणणाऱ्यांनाच कळू शकते. पीठिकापुरांची कुंडलिनी बापन्नार्युलू, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वत्साबाई यांच्या 33व्या पिढीत जागृत करता येईल. आता कसली घाई आहे? सुदैवाने तुम्हाला मिळालेल्या या महापुण्याची संधीतील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा, असे ते म्हणाले. मुला, शंकर भट्टा, नरसिंहवर्मांनी श्रीपादांना पीठिकापुरममध्ये कायमचे ठेवण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न केला. श्रीपादांचे वैभव. माझ्यात अज्ञान खूप जास्त प्रमाणात होते. श्रीपादांनी स्वतःला श्रीकृष्ण म्हटल्याने मी उपहासाने आणि अज्ञानाने विचारले, श्रीपादा, तू स्वतःला श्रीकृष्ण म्हणतोस, मग या अवतारातही 8 पत्नी आणि 16,000 गोपिका आहेत का? तेव्हा श्रीपाद मंद हास्य करत म्हणाले, माझी अष्टधा प्रकृतीच माझ्या 8 पत्नी आहेत. माझा हा अवतार 16 कलांनी परिपूर्ण आहे. माझ्या शरीरातून, माझ्या मनातून आणि श्रीपाद श्रीवल्लभ अवतार नावाच्या या दिव्य आत्म्यातून 10 दिशांना शक्तिरूपात स्पंदने प्रत्येक क्षणी बाहेर पडत असतात. अशा प्रकारे प्रत्येक क्षणी, प्रत्येक कलेतून शरीर, मन आणि आत्मतत्वातून 10 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर 1000 स्पंदने बाहेर पडतात. अशा प्रकारे 16 कलांमधून 16,000 स्पंदने बाहेर पडतात. याच माझ्या 16,000 गोपिका आहेत. पूर्वीच्या अवतारात त्या मानवरूपात अवतरल्या होत्या. या अवतारात त्या सर्व निराकार आणि स्पंदनशील आहेत. माझ्या विविध देवता स्वरूपांची पूजा केली तरी त्यात काहीच चूक नाही. ती सर्व माझीच पूजा केल्यासारखे होईल. माझ्यातील शिवस्वरूप, विष्णुस्वरूप आणि ब्रह्मस्वरूपाची पूजा करू शकता. त्याचप्रमाणे माझ्यातील विविध देवतांच्या स्वरूपाचीही पूजा करू शकता. विविध प्रकारच्या साधना पद्धती, साधकांच्या विविध साधना अवस्था, काळ, कर्म, कारण अशा अनेक गोष्टी जीवनाच्या उत्क्रांतीवर प्रभाव टाकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. नरसिंहराजवर्मांना त्या रात्री नृसिंहाची 32 रूपे दिसली. ती अशी: कुंदपाद नृसिंहमूर्ती, कोप नृसिंहमूर्ती, दिव्य नृसिंहमूर्ती, ब्रह्मांड नृसिंहमूर्ती, समुद्र नृसिंहमूर्ती, विश्वरूप नृसिंहमूर्ती, वीर नृसिंहमूर्ती, क्रूर नृसिंहमूर्ती, बिभात्स नृसिंहमूर्ती, रौद्र नृसिंहमूर्ती, धूम्र नृसिंहमूर्ती, वह्नी नृसिंहमूर्ती, व्याघ्र नृसिंहमूर्ती, बिडाल नृसिंहमूर्ती, भीम नृसिंहमूर्ती, पाताळ नृसिंहमूर्ती, आकाश नृसिंहमूर्ती, वक्र नृसिंहमूर्ती, चक्र नृसिंहमूर्ती,
शंख नृसिंहमूर्ती, सत्व नृसिंहमूर्ती, अद्भुत नृसिंहमूर्ती, वेग नृसिंहमूर्ती, विदारण नृसिंहमूर्ती, योगानंद नृसिंहमूर्ती, लक्ष्मी नृसिंहमूर्ती, भद्र नृसिंहमूर्ती, राज नृसिंहमूर्ती, वल्लभ नृसिंहमूर्ती, वन्नी नृसिंहमूर्ती म्हणून त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांना पाहिले. 31वे नृसिंहमूर्ती म्हणून त्यांनी श्री नृसिंह सरस्वती अवताराला पाहिले. 32वे नृसिंहमूर्ती म्हणून त्यांनी श्री प्रज्ञापूर अर्थात अक्कलकोट येथे राहणाऱ्या स्वामी समर्थांना पाहिले. श्रीनिवासाचा वृत्तांत. मुला, उद्या अत्यंत पवित्र दिवस आहे. कन्या महिन्यात श्रवण नक्षत्रावर द्वादशी तिथीला सोमवारी सिद्धयोगात श्री व्यंकटेश्वरांनी मूर्तिरूपात अवतार घेतला. वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबिनाम संवत्सरात त्यांनी कुबेयाकडून धन घेऊन कर्जपत्र लिहून दिलं होतं. श्री पद्मावती देवी मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मल्या, तर श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर अवतरले. वैशाख शुद्ध दशमी तिथीला उत्तर फाल्गुनी नक्षत्रावर श्रीनिवास कल्याण झाले. श्रीनिवास प्रभूसुद्धा भारद्वाज गोत्रातच अवतरले. पांडवांच्या वंशातील सुधन्वा राजाला नागकन्येपासून झालेला पुत्र म्हणजे आकाशराजा, त्यांचाच भाऊ तोंडमाण. वसुधान हा आकाशराजाचा पुत्र होता. श्रीनिवास प्रभूंनी अगस्ती महर्षींच्या सल्ल्यानुसार राज्य वसुधनाला अर्धे आणि तोंडमाणाला अर्धे वाटून दिले. सुब्बेय श्रेष्ठी शंकर भट्टांना म्हणाले, आज तू विश्रांती घे. आज रात्रभर आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचे संकीर्तन करू. उद्या ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत पवित्र दिवस आहे. उद्या मी तुला श्रीपादांचे अत्यंत आश्चर्यकारक लीलांचे वर्णन करीन. चिंतामणी आणि बिल्वमंगलाला पिठिकापुरमला कसे आणले गेले, श्रीगुरूंनी त्यांच्यावर कशी कृपा केली, नरसिंह राजवर्मांच्या जमिनीवर श्रीपादांनी दाखवलेल्या विचित्र लीलांच्या स्मरणार्थ तिथे चित्राडा नावाचे गाव कसे प्रसिद्ध झाले आणि भविष्यात किती विचित्र गोष्टी घडणार आहेत, तसेच श्रीहरींच्या शेवटच्या अवताराच्या म्हणजेच कल्की अवताराच्या आधी घडणाऱ्या लीलांचे वर्णन करीन असे म्हणून ते मला जवळच्याच एका झोपडीत घेऊन गेले. तिथे ताडाच्या पानांची 2 चटया होत्या. 4 उत्तम जातीचे कुत्रे त्या झोपडीचे रक्षण करत होते. श्रीपादांचे स्मरण करून मिळणारे फळ. श्रीपादांच्या लीला अकल्पनीय आणि अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. त्यांच्या केवळ स्मरणाने अनेक जन्मांपासून साठलेले पापराशी भस्मसात होतात. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.